सगळं असं नसतं, कुणीतरी तुम्हाला फसवलं. दिसतंय त्यापेक्षा फेकाड आहे. हा माणूस लोकांना फसवतो ना, मला सगळं कळतं, पण तो माणूस खोटारड आहे. कोण आहे ही मुलगी? सगळं कसं काय कळतं आणि हिला? डॉक्टर डिंपल, तुला किती वेळा सांगितले आत येताना दरवाजा वाजून येत जा म्हणून? हा मग ठीक आहे ना, लगेच एवढं चिडायला काय झालं? ती मुलगी कोण आहे? कोण मुलगी? ती खाली तुझ्या आजीवर गप्पा मारत बसलेली. ती वय ती चिनू, त्या पिंकीची भाची. तिचं काय? त्या झुंकू चुकूला सांग तुझ्या भाचीला वाड्यात आणू नको, आणि वाड्यात आणलं तरी पार्लर मध्येच ठेव म्हणा. ती वाड्यात इकडे तिकडे फिरते ते मला आवडलेलं नाहीये. हे आपल्याला त्रासदायक ठरू शकतं. अहो काय डॉक्टर, ती इन्स्पेक्टर दिव्य सिंग आली, तिला तुम्ही घाबरले नाही. बाकीच्या एवढ्या बायका आल्या त्यांना घाबरले नाही, आणि एवढ्याशा पोरीला तुम्ही घाबरताय. एवढीशी मुलगी, तीच आपला घात करू शकते. डिंपल, आपल्याला सावध राहिलं पाहिजे. ठीक आहे, ते मी बघते काय करायचं ते. तुम्ही आता फक्त सोनूकडे लक्ष द्या. ती काय करते, कुठं जाते ना, याची सगळी माहिती काढली आहे मी. मग आता काय मूर्त काढणार आहे सांगायला? नाही सांगते. ती सकाळी 10 वाजता कॉलेजला जाते, दुपारी येते, संध्याकाळी परत क्लासला जाते, मग संध्याकाळी तिला आई क्लासला घ्यायला जाते, आणि मग नंतर दोघी पण मार्केटमध्ये जातात. आता एवढी सगळी माहिती काढली आहे मी. पण डॉक्टर मला एक सांगा, एवढी सगळी माहिती काढून तुम्हाला काय करायचंय? तिचा पाठलाग. काय? तुला नाही कळणार, तू फक्त बघत राहा. उद्या मला कॉलेजला जावं लागेल. अरे लय खडूस आहे रे तिची आई. तिला वाटतं जगातली सगळी पोरं हिच्याच पोरीच्या माग आहेत, जगात काही दुसऱ्या पोरी नाहीत. मला काय वाटतं, या सोनूचं लग्न झालं आणि तिच्या नवऱ्याने तिचा हात धरला तर तिची आई त्या नवऱ्याला पण ओरडेल, म्हणेल ए हात लावायचा नाही तिला, लांब राहायचं माझ्या पोरीपासून. मला चालणार नाही. तिकडेच येते. पराग, ए चला इथून. परत त्याच्या आईनं बघितलं ना तर आपल्या कॉलेजला येणं बंद करेल. परत म्हणाल कॉलेजलाच येऊ नका. पराग ऐक ना. नको, परत तुझी आई यायची आणि मलाच बोलायची. ती बघ आली. गप्प ना. चल परत. पराग ऐक ना. पराग ऐक ना. डॉक्टर अंकल, तू अजून रागावलीस? मला नाही बोलायचंय तुमच्याशी. एवढी रागावलीस? खूप राग आलाय. आता तुम्ही काही केलं ना तरी मी नाही बोलणार. असं कसं? काही करून तुझा राग गेलाच पाहिजे. सांगितलं ना मी, नाही जाणार राग. घ्या अजून आईची बाजू. मला वाटलेलं तुम्ही तरी मला समजून घ्याल, पण नाही. अगं तुझी आई आली होती तिथे. तुझ्या आईसमोर जर का तुझी बाजू घेतली असते तर तुझ्या आईने कधीच पाठवलं नसतं माझ्याकडे, कधीच येऊ दिलं नसतं. म्हणून बोललो मी. मला काही ऐकून नाही घ्यायचंय तुमचं. बरं ठीक आहे, नको ऐकूस, नको बोलूस, पण गिफ्ट तर घेशील. हे असं फूल देऊन माझा राग जाणार नाहीये. ते सोनूकडून घेऊया का ग नोट्स? अगं वेडी आहेस का? तिची आई माहितीये ना कशी आहे. आपल्याला घरी बोलून आपला अपमान करेल ती. अगं हो ना, हिची आई तर दमच देईल. तुम्हाला तुमच्या नोट्स काढता येत नाहीत का? माझ्या सोनूच्या नोट्सवर तुमचं काय आहे? नशीब तिचा कोणता बॉयफ्रेंड नाही, नाहीतर काही खरं नव्हतं तिचं. हो ना, घरी बोलून ना कपडे धुतात तसा धुतला असता त्याला. सोनू अगं रडू नकोस. घ्या अजून आईची बाजू. पाहिलत ना आईमुळे किती सहन करावं लागतं मला. सोनू अगं तू लक्ष नको देऊस त्यांच्याकडे. मी आहे ना तुझ्यासोबत, आणि मला सगळं कळतंय. तुला कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणी नाहीये, तू एकटी पडली आहेस. आता कॉलेजमध्ये प्रत्येक मुलीला असं वाटत असतं की मला थोडंफार अटेन्शन मिळावं. त्यात तुला कोणी बॉयफ्रेंड नाहीये, म्हणजे कोणी मित्र नाहीये, म्हणून तुझ्या मैत्रिणी तुला चिडवतात. पण मी आहे ना. आजपासून तू मला तुझा मित्रच समज. खरंच? अगदी खरं. या चॉकलेट शपथ.
हसली म्हणजे फसली. आता एकदा का तुला बाटलीत उतरवलंय की तुझ्या आईला जाळ्यात उडायला मला फार वेळ लागणार नाही. अगं 70-80 लाखांचा प्रश्न आहे. त्यासाठी एका चॉकलेटचा खर्च तर करूच शकतो मी. आता बोलणार ना माझ्याशी? आता राग गेला ना? आता गेला राग, पण परत तुम्ही असं नाही ना वागणार माझ्याशी? नाही वागणार. आता आपण मित्र आहोत ना, मग मी असा का वागेन? बाय. अहो इथं बसलाय बाई, धरा भाकरी खाऊन घ्या. न ग, मला फक्त चहा दे, भूक नाही. अहो अशी कशी भूक नाही? सकाळ सकाळी एक चांगली भाकर कालवण खायची सवय आहे तुम्हाला. एवढ्याशा चहानं काय होणार आहे? हा अहो, बघा किती खोकताय तुम्ही. किती तर सांगितलं तब्येतीकडे ध्यान द्या, पण नाही, खायचं नाही काय नाही, नुसतं पेत राहायचं. अशानं कसं होईल व? काय बोलते तू मंगल? मी दारूला शिवतो का तरी? उगाच तोंड उघडायला लावू नका मला. एक दिवस गेला का दारू न पिता? हवं स्वतःच्या हातानं कशाला मरण खेचून घेताय तुम्ही? मग 20 रुपये दे, लगेच दारू सोडतो. बाबू, ए माझ्या दोस्ता, माझी जिगर, एक क्वार्टर बसला स्टार्टर. लगा हायस कुठं तू? 2 दिवस झालं तू भेटला नाहीस. तो नव्हता तर मला दारू सुद्धा चढली नाही. चल उठ. दारूची आणि आपल्या दोस्तीची नाही, अजिबात तोडायची नाही. चल उठ, घेऊनच येऊया. मंगल, बघितलं, याला म्हणतात दोस्ती. 2 दिवस भेटला नाही तर घरापर्यंत आलाय. अशी माणुसकी आहे का कुठं? तर लय चांगली माणुसकी आहे. दोस्ताच्या तब्येतीची राहिली चौकशी बाजूला, दोस्ताला मरणाच्या दारात सोडणारी अशी कशी हो दोस्ती? वहिनी, हे काय बोलताय? दारू म्हणजे औषध आहे. जो दारू पितो तो तंदुरुस्त राहतो. बाबू, लागा लयच खोकला येतोय तुला. चल उठ, तुला औषध पाजतो. चल. हो बसा खाली. कुठे घेऊन जाणार यांना? गावात बाबा आला या, तो आयुर्वेदिक औषध देतो या. याचा लगेच खोकला थांबल. ती कुठे येणार नाहीत. आणि तुमचं डॉक्टर मला चांगलं माहिती, ती येणार नाहीत म्हणजे नाहीत. कुठं जायचं नाही तुम्ही. निघताय ना? जावायत ना. क्वार्टर चल, मी येतो. अहो सांगितलं ना तुम्हाला, तुम्ही कुठं बी जाणार नाहीत म्हणून. बसा खाली गप. हो, तुम्हाला जायला सांगितलंय ना, निघायत ना. वहिनी, हे काय बरोबर नाही. तुम्ही एका दोस्ताला दुसऱ्या दोस्तापासून तोडताय. तुम्हाला झाडून मार खायचा असेल ना तर थांबायचं. मंगल, मंगल असं करू नको. अगं त्यालाच माझी काळजी आहे. बाबू, मी तर म्हणतो आपण लगीनच करूया. होय, चल चल. ह्या मंगलला माझं सुखच बघवत नाही. चल जावा जावा, हा घेऊन जावा ह्याला. खरंच? चल चल. कसं जाती बघते की तुमच्या दोघांचा तांगडा सोडून हातात देते. ठीक आहेत ना? बाबू, आपण पारावर भेटूया, नाहीतर मी पिरलो सगळं हिथंच उतरत. म्हणते ना. क्वार्टर, अरे दोस्ताला एकटं टाकून चालला का युद्धात? क्वार्टर. काय बाई, हे काम कधी उरकणार? सगळे पेपर आहेत ना बरोबर? हे कामच उरकत नाहीये. बँकेत कधी जाणार आणि डान्स क्लास कधी घेणार? अरे वा, ही बाहेर चालली आणि सोनूही कॉलेजला गेली. हीच चांगली संधी आहे. आयुष्य माझ्यावर इतकं कसं काय मेहरबान आहे हेच कळत नाही मला. आई, मी बाहेर चाललीये, येईन लवकरच. तुम्ही आराम करा आणि बाहेर कुठे जाऊ नका. मी सोनू जवळ थांबते, येईलच ती शाळेत ना आता. अहो आई, सोनू आता कॉलेजला जाते, शाळेत नाही. काय? सुधीर सकाळीच तिला शाळेत सोडायला गेला. जाताना मला तिची पाटी पण दाखवली.
आई, त्याला खूप वर्ष झाली. आणि सुधीर, ते आता परत कधीच येणार नाहीत. असं कसं? परवाच भेटायला आला होता तो आणि मला म्हणाला, सोनूची, तुझी, माझी आपली आठवण येते म्हणून भेटायला आलोय. तुला पटत नाही ना? सोनूला विचारून बघ. सोनू, ए सोनू, सोनू. आई, सोनू कॉलेजला गेलीये, येईल आता लवकरच. आणि जोपर्यंत मी घरी येत नाही तोपर्यंत कुणालाच घरात घ्यायचं नाही. आलं लक्षात? आणि हो, ह्या ग्लासात गरम पाणी आहे, ते कोमट झालं की प्या. आज जेवण ठेवलंय, भूक लागली की खाऊन घ्या. येते मी. सोनू, मधू, सोनू. कोण तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला? आणि आमच्या घरात काय करताय? काय आई, मला विसरलीस? अगं मी सुधीर. इतक्या लवकर विसरलीस मला? सुधीर? अरे मधू तर मला म्हणली तू कधीच येणार नाहीस म्हणून. ती रागवलीये माझ्यावर. मी वेळ देत नाही ना, घरी येत नाही म्हणून चिडलीये. पण तू काही काळजी करू नको, लक्ष नको देऊ तिच्याकडे. आणि मी आपण नाही तुझ्याकडे लक्ष देणार. आईला असं भेटायला येतात वे चोरासारखं. आता मी तरी काय करू? कामच इतकं ना, वेळच मिळत नाही मला. पण आता काही काळजी करू नको, मी आलोय ना, आता तुला कसलाच त्रास होणार नाही. मला सांग, कशी आहेस तू? सोनू कुठे आहे? मधू कुठे आहे? सोनू? अरे मधू गेली बँकेत आणि सोनू कॉलेजाला. सुधीर, तू थांब की इथं. ह्या घरात तू नसलास की घर कसं सुन्न सुन्न वाटतंय बघ. माझं बी आता वय झाले, माझी आजारपण वाढली आणि माझ्या काही लक्षातच राहत नाही बघ. माझं ठरलंय, मी तुम्हाला कायम भेटायला यायचंय. आणि असंही मी इथे आलोय ना, आता तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही. किती काळजी करतोयस रे माझ्या लेकरा. खरंच मी किती नशीबवान आहे. तुझ्यासारखा पोरगा माझ्या पोटी जन्माला आला. तू असाच कायम राहा हा, आणि अशीच माझी काळजी घेत जा. तुझी काळजी आहे म्हणूनच तुला या त्रासातून कायमचं मुक्त करणार आहे आता मी. पाणी पाहिजे? ठीक आहे.
काळजी करू नको, मी परत येईन तुला घाबरवायला. तुझ्या जीवाला जोपर्यंत धोका निर्माण होत नाही तोपर्यंत मधुला आणि सोनूला माझ्या मदतीची गरज लागणार नाही. त्या माझ्या माग माग नाही करणार आणि मला हे आवडणार नाही. हे घे, काळजी घे, पाणी पी घे. काळजी घे. सुधीरची आठवण काढणार ना? बया, या घरात काडीचं काम करायचं नसतंय कोणाला. समजम काम मीच करायचं, राबायचं मीच. आत्यांचं ठीक आहे, समजू शकते. हा, त्यांचं वय झालंय, त्यांना दिसत नाही. पण डिम्पीचं काय? डिम्पीला काय झालं करायला? पण नाही, समज सांगायला लागतंय तिला. कधीतरी एकदम गुणासारखी वागत्या, नाहीतर अंगावर भूत बसल्यागत वागत्या. तिचं तर कायच कळणं झालंय मला बया. समज सांगायला लागतंय. मला जवळ होतंय तवर करते, नाही झाल्यावर या वाड्याचं कसं होणार आहे बाई काय माहित. ही पिशवी कसली आहे? मम्मी तू इथं काय करतेस? अगं वय, कसलं ओरडतीस? घाबरले की मी काय चोरी बिरी करायला आलोय वय? झाडू तर मारायला आलो होते, डॉक्टरांची खोली साफ करत होती. म्या झाडते तुझा. हा, अगं म्या करते ना आता, तुझा खालचावर. नाही म्या नाही खाली जाणार, तुझा. म्या डॉक्टरांची खोली साफ करते. अगं सांगितलं ना मी करते म्हणून. डिंपे, तुला तरी एक काम ऐकायचं नसते आणि म्या करायला लागले की लगेच येते माग माग. काय कळतच नाही बाय तुझं. जा ना तू आता. मी एकदा म्हटलं ना डॉक्टरांची खोली म्या साफ करणार आहे, मग जा तू. जाते बया. मंगलताई, तुम्ही इथे? वय, ती खोली साफ करत होते, पण आता डिंपी म्हणली मी करते म्हणून. काय ग? डॉक्टर, पैशाला पोल्या ना, मग खोली बंद करायला का होती? कोणाला कळलं असतं तर? अगं काय झालंय? काय झालं काय? मम्मी खोली साफ करायला आली होती, तिला जर पैसा दिसला असता तर किती महागात पडला असता आपल्याला. हे बघ, मी इथे बसून लक्ष देऊ शकत नाही. मी जर का इथेच थांबलो तर बाहेरची कामं कोण करणार? आणि तू पार्टनरच ना माझी, त्यामुळे इथून पुढे पैशांकडे तू लक्ष ठेवायचं. म्हणजे 24 तास मी इथंच राखणला बसते? हा, मग दुसरी काय काम असतात तुला? मला बाहेरची कामं असतात, बाहेर सगळं मॅनेज करावं लागतं. ती मधू आणि सोनू स्वतःहून माझ्या जाळ्यात नाही येणार, त्यासाठी मला जाळं टाकावं लागेल. हे बघ, जर का मी इथेच थांबलो तर काही होणार नाही. होय का? म्हणून हे सगळं काम माझ्यावर ढकलताय का तुम्ही? मग काय फुकट पैसे पाहिजेत तुला? उद्या हे काम झाल्यानंतर तू असं म्हणणार नाहीयेस डॉक्टर माझ्यापेक्षा जास्त तुम्ही काम करता, हे पैसे तुम्हीच ठेवा, मला नकोत. अगं हिंदी पिक्चर काढायचं ना तुला, हिंदीतली बडी हिरोईन व्हायचंय ना, मग त्यासाठी पैसे नको? मी सांगतोय ते कर. हो, एवढं टोमणं मारायची गरज नाही. करते म्या काम, पण याच खोलीत पैशाला पोल येत नाही हे तुम्ही पण विसरू नका. मी पैसे आणि पैसे मिळवून देणारी माणसं दोघांनाही विसरत नाही. आता बघच तू, ते सोनू आणि मधू दोन्ही मायले की माझ्या जाळ्यात अडकायच्या थोडंच अलीकडे आहेत. आता लवकरच अडकतील. होय, पण जरा जपू ना डॉक्टर, नाही तर न कळतपणे तुम्हीच त्यांच्या जाळ्यात अडकायचं. टिम्पल,